माननीय यशवंत देसाई साहेब आपल्या मध्ये करत आहेत. एकदा जोरदार ताली जगदीश साहेबांचं स्वागत करायचं आहे. आज नवी मुंबई येथे होत असलेल्या पाटण तालुका मुंबई रहिवासी कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सन्माननीय प्राचीताई साहेब, उपस्थित असलेले श्री डी.आर. पाटीलजी, श्री चंद्रकांत साळकेजी, उपस्थित असलेले प्रकाश पवार, श्री लक्ष्मण जोरे, नितीन खांडेकर, श्री नंदू कदम, श्री बावडेकर साहेब, दिनेश सत्रे, गौरव साळुंके, विजय सुर्वे, पाटण तालुक्यातून आलेले श्री मनोज बापू मोहिते, नाना साबळे, शेवाळ्यांना, आपण बहुसंख्येने उपस्थित असलेले पाटण तालुक्यातील आपण सर्व कानाकोपऱ्यातून, पाटण तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून परंतु मुंबईमध्ये राहत असलेले आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच वेळेला आपण निवडणूक लागली आणि निवडणुकीचा प्रचार चालू असला की बऱ्याच वेळेला आपण असं ऐकतो की ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. परंतु आजची जर आपण या सभागृहामध्ये असलेली उपस्थिती आणि या सभागृहामध्ये पाटण तालुक्यातील मुंबई रहिवाशांचा असलेला उत्साह जर बघितला तर निश्चितपणानं पाटण तालुक्यामध्ये साहेबांच्यासाठी मुंबईकरांनी ही निवडणूक हातात घेतली आहे असं म्हणलं तर कुठेही वावगं ठरणार नाही. आपल्या सर्वांना कल्पना आहे की येणाऱ्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत असताना शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून साहेब या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहेत. तसं बघायला गेलं तर साहेबांची ही 7वी विधानसभेची निवडणूक आहे आणि स्वतः साहेब नेतृत्व करत असलेली 8वी निवडणूक आहे. थोडंसं आपण 2024च्या मतदानाकडे जाण्यापूर्वी थोडासा थोडासा आपण भूतकाळामध्ये बघितलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर पाटण तालुका म्हणलं तर मुंबईमध्ये जावा, पुण्यामध्ये जावा, महाराष्ट्रामध्ये जावा, कुठेही जावा, पाटण तालुका म्हणजे स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा तालुका म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लोकनेते पाटण तालुक्याची ओळख आहे. 1983 साली स्वर्गीय लोकनेते साहेबांच्या निधनानंतर 2004 सालापर्यंत जवळजवळ 21 वर्ष मोठा संघर्ष आपल्याला आमदारकी मिळवण्यासाठी गेला. या 21 वर्षांच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना सोडला तर एकही सत्ता देसाई गटाकडे आपल्या पार्टीकडे या 21 वर्षांमध्ये नव्हती. आपण विधानसभेमध्ये सदस्य नव्हतो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बोटावर मोजणे इतके सदस्य आपल्या पार्टीचे निवडून यायचे. मार्केट कमिटी नव्हती, खरेदी विक्री संघ नव्हता, दूध संघ नव्हता आणि विधानसभा सदस्य तर आपण नव्हतो. परंतु या 21 वर्षाच्या काळामध्ये देसाई गटाचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधी डगमगला नाही. कुठलीही सत्ता नव्हती, समोर प्रचंड मोठी सत्ता होती, प्रचंड मोठी ताकद होती, पण एवढ्या मोठ्या सत्तेसमोर, एवढ्या मोठ्या ताकदीसमोर निघाल्याचे दूध देण्याचं काम 21 वर्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलं. आपण जर बघितलं तर 95 साली अवघ्या 29 वर्ष वय साहेबांचं होतं आणि त्या निवडणुकीमध्ये केवळ 736 मतांनी अपक्ष उमेदवार म्हणून साहेबांनी निवडणूक लढवली आणि 736 मतांनी साहेबांचा पराभव झाला. परत 99 साली जवळपास 2000 मतांनी पराभव झाला, परंतु साहेब त्या ठिकाणी कधी डगमगले नाही. आपण सर्व कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य जनतेने संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये उठाव केला आणि 2004 साली तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या सन्माननीय पाटणकर दादांचा या ठिकाणी 6000 मतांनी पराभव करण्याची ताकद या पाटण तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेने करून दाखवली. 5 वर्षांचा कालावधी आमदार म्हणून साहेबांना काम करण्याची संधी मिळाली. विरोधी पक्षाचे आमदार साहेब होते, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. 5 वर्षामध्ये विरोधी पक्षाचे आमदार असले तरी सरकारशी संघर्ष करून जवळजवळ 217 कोटी रुपयांची विकास कामं 5 वर्षांमध्ये साहेबांनी त्या
आणण्याचा प्रयत्न निश्चितपणाने पाटण तालुक्यामध्ये केला. 2009ची विधानसभेची निवडणूक परत झाली. मला अजूनही आठवतं अतिशय अतितटीची निवडणूक झाली. काही प्रमाणामध्ये प्रांजळपणे आपल्याला कबूल करावं लागेल, थोडंसं आपण त्या निवडणुकीमध्ये गाफील राहिलो. साहेबांनी मोठ्या प्रमाणावरती विकास कामं केली. नव्याने सुपणे मंडळ त्यावेळी पाटण तालुक्याला जोडला गेला. परंतु आपण जर पाठीमागे जाऊन बघितलं तर ज्यावेळी निवडणुकीचे निकाल लागत होते आणि ऍक्च्युअल मतदान ज्यावेळी मोजलं जात होतं, ईव्हीएम वरचं मतदान ज्यावेळी मोजलं जात होतं, ज्यावेळी पाटण तालुक्याचं संपूर्ण मतदान मोजून झालं त्यावेळी एका मताने साहेब पुढे होते. परंतु नंतर पोस्टलचं मतदान झालं आणि 580 मतांनी सर्वांचा त्या ठिकाणी पराभव झाला. पाटण तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती केलेलं काम, सतत लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन लोकांचे सुखदुःख आडी अडचणी सोडवण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न, या सगळ्या गोष्टी असल्या तरी 580 मतांनी पराभव झाला. म्हणून साहेब कधी घरी बसले नाही. दुसऱ्या दिवशी मेळावा लावला, कारखान्यावरती मेळावा लावला आणि साहेबांनी जाहीर केलं की पराभव झाला तो माझ्यामुळे झाला, माझ्या नशिबात नव्हती आमदारकी, पण मी घरी बसणार नाही, कार्यकर्त्यावरती जनतेवरती दोष देणार नाही. आणि साहेब लोकांच्या घरोघरी गेले, दारोदारी गेले आणि केलेल्या मतदानाबद्दल लोकांचे आभार मानले. तो काळ आपण जर आठवला तर काही वयस्कर मंडळी त्या ठिकाणी हळहळली की निवडून आलेले उमेदवार आमच्याकडे अजून आले नाही, पण ज्याला आपण पाडलं तो दुसऱ्या दिवशी आपल्या दारात आला आणि त्याने आपले आभार मानले. त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर सर्वसामान्य माणूस ईर्षेला पेटला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 2014ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा याच प्रयत्नातून सर्वजण कामाला लागले आणि 2014च्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 18,824 मतांनी 18,824 मतांनी एक ऐतिहासिक विजय आपण साहेबांचा केला. पूर्वीच्या काळामध्ये आपण बघितलं तर पाटण तालुक्याची निवडणूक म्हणली तर 100, 200, 500 मतांनी अशा फरकांमध्ये लागणारी निवडणूक तब्बल सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जवळ 18,824 मतांनी साहेबांनी त्या ठिकाणी विजय मिळवला. 5 वर्ष साहेबांना सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. विशेष करून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा. फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. फडणवीस साहेबांचे अतिशय जवळचे संबंध. फडणवीस साहेबांनी कायमच झुकतं माप आपल्या तालुक्याला दिलं आणि 1800 कोटी रुपयाची विकास कामं त्या पहिल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये साहेबांनी केली. रस्त्यांची कामं झाली, नळ पाणी पुरवठा योजनांची कामं झाली, साखो पुलांची कामं झाली, सभा मंडपाची कामं झाली. काही काही गावांची तर नावं घ्यायची म्हणली तर मनोज बापू आधारित आहे, सातर असेल, माईंगरेवाडी असेल, अजिबात त्या ठिकाणी कच्चे रस्ते होते. परंतु आता ढेबेवाडीवरून सातारला माईंगरेवाडीला जायचं म्हणलं तर 10 मिनिटांमध्ये डांबरी रस्ते साहेबांच्या माध्यमातून झाले. मध्यंतरी आपण जर निवीला गेलो, कसनीला गेलो, कसनीच्या धनगरवाड्यावरती गेलो, कसनीचा धनगरवाडा जर आपण बघितला तर अगदी तिथून 1-2 किलोमीटर वरती शिराळा तालुक्याची हद्द, पण तिथं देखील पक्के डांबरे रस्ते पोहोचवण्याचं काम निश्चितपणाने साहेबांनी गेल्या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये केलं. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जात होतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेबांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि आपल्या तालुक्याचे सुपुत्र असलेले सन्माननीय श्रीनिवास पाटील साहेब त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं गेले. स्थानिक असलेले उमेदवार त्याच्यामुळे थोडासा आपला मताधिक्य कमी झालं, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावरती साहेबांनी विकास कामं केली की पाटण तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेने जवळजवळ 15,000 मतांनी परत एकदा साहेबांचा विजय या निवडणुकीमध्ये केला. गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये बोलायचं झालं तर निश्चितपणाने पहिले 2 वर्ष आपल्याला कोणालाही अपेक्षा नव्हती असं कोविडचं महाभयानक संकट संपूर्ण राज्यावरती संपूर्ण जगावरती उडवलं. कोविडच्या काळामध्ये साहेब थांबले नाहीत, साहेबांचे कार्यकर्ते थांबले नाहीत. घरोघरी जाऊन आपण किट वाटले, घरोघरी जाऊन आपण मदत पोहोचवली. कारखान्यावरती बसून आमच्या कर्मचाऱ्यांनी साखर असेल, तांदूळ असेल, तेल असेल याचे किट बनवले आणि सर्वसामान्य जनतेच्या घरी पोहोचवले. त्या काळामध्ये निश्चितपणानं मला मान्य प्राचिताईंना सांगितलं पण कारखान्यावरती कोविड सेंटरचं कोविड हॉस्पिटल उभं केलं आणि त्या कोविड हॉस्पिटलमध्ये अगदी पलटावरून वगैरे लोक ऍडमिट झाले. 1 रुपयाचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये शुल्क घेतलं नाही. त्या कोविड हॉस्पिटलमध्ये जेवण असेल, नाश्ता असेल, राहणं असेल, औषधोपचार असतील, 1 रुपयाचा आपण साहेबांनी त्या ठिकाणी कोविडचे पैसे घेतले नाही आणि सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका कोविडच्या काळामध्ये केली.
नंतर राज्यामध्ये जे काही झालं ते झालं, सत्तांतर झालं, आपण बघितलं राज्याचे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथजी शिंदे साहेबांना ठाणे व सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. आज हा 5 वर्षाचा कालावधी संपत असताना जर आपण बघितलं तर जवळजवळ जसं माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलं 2925 कोटी रुपयांचा भरघोस असा निधी साहेबांनी पाटण तालुक्यासाठी आणला. हे 2925 कोटी नुसते ऐकायला आपले बरे वाटतात, पण असं खिशात एखादं पत्र काढलं सही दिली 2925 कोटी रुपये आला असं नाही. प्रसंगी स्वतःच्या सरकारशी संघर्ष करावा लागला, प्रसंगी स्वतःच्या सरकारमध्ये वित्त खात्याशी वाद घालावा लागला, परंतु ते करायला देखील साहेब पाटण तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेसाठी पुढं पाठीमागे त्यांनी बघितलं नाही. आणि कशा पद्धतीने भरघोस असा निधी साहेबांनी पाटण तालुक्यासाठी आणला. पाटण तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातले आपण सर्वजण या ठिकाणी आज आपल्याला पाटणच्या तहसील कचेरीची परिस्थिती माहित होती. 25-30 वर्षापूर्वीची असलेली जुनी इमारत, 15-20 लोक आले तरी बसायला त्या ठिकाणी जागा नसायची. नियतीचा योग कसा आहे बघा, 2004 ते 9 साहेब आमदार पहिल्यांदा होते त्यावेळी साहेबांनीच वेटिंग रूम प्रतीक्षालयाची इमारत त्या ठिकाणी बांधली होती. ती पूर्ण सगळी जागा साहेबांनी तहसील कचेरी असेल, प्रांत कचेरी असेल, डीवायएसपी कचेरी असेल, सगळी पाडून आज सगळ्यात भव्य दिव्य आपल्या पाटणमध्ये प्रशासकीय इमारत बांधण्याचं काम सुरू केलं. आज ते काम जवळजवळ 30%, जवळजवळ 50% आज ते काम जवळजवळ 50% पूर्णत्वाकडे गेलेले आहे. तहसील कचेरीमध्ये एखादा कागद घ्यायचा, प्रांतांकडे जायचं, प्रांताकडे घ्यायचा, भूमी अभिलेखाकडे जायचं, भूमी अभिलेखाकडून घ्यायचा, कृषी अधीक्षकाकडे जायचं, तिथून घ्यायचा, डीवायएसपी कडे जायचं, अशी हेळसांड पाटण तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेची होत होती. ते होऊ नये, एका छताखाली सर्व प्रश्न सुटावे म्हणून भव्य दिव्य अशा 15 कोटी रुपयांच्या प्रशासकीय इमारतीचं काम आता सुरू आहे. येणाऱ्या वर्षभरामध्ये ते काम देखील पूर्ण होऊन ही मीटिंग आपल्या सर्वांच्या सोयीसाठी. मल्हारपेठ विभागामध्ये अनेक मंडळी कदाचित या ठिकाणी असतील. मल्हारपेठच्या पोलीस आउटपोस्टची आपण परिस्थिती बघत होतो. 50-1 वर्षापूर्वीची असलेली इमारत आज सातारा जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यात अशी नाही, एवढी भव्य दिव्य इमारत अशी मल्हारपेठ पोलीस स्टेशनची साहेबांनी. जसं मी सांगितलं 2.5 वर्षापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी साहेबांच्या वरती आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेत असताना साहेबांच्या ज्यावेळी लक्षात आलं की नवीन जवान ज्यावेळी राज्य उत्पादन शुल्क मध्ये परीक्षा देऊन सिलेक्ट होतो, त्याला जर ट्रेनिंग करायचं असेल तर त्याला नाशिकला पोलीस हाऊसिंगच्या पोलीस ट्रेनिंग अकॅडमीमध्ये जावं लागत होतं. क्रांतिकारी निर्णय असा साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या, उपमुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वामध्ये घेतला आणि राज्यातलं सर्वात पहिलं पोलीस ट्रेनिंग एक्साइज ट्रेनिंग सेंटर हे आपल्या वाटोळे या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं. त्याचं देखील काम प्रगतीपथावरती चालू आहे. जशी जशी निवडणूक जवळ येईल तसं तसं आपण सर्वजण बघाल नाना तऱ्हेच्या टीका आपल्यावरती केल्या जातील, साहेबांच्या वरती केल्या जातील. आजकाल हे सोशल मीडिया असल्यामुळं जो करून घरी बसतो काय मनाला वाटेल ते बोलू शकतो. जशी जशी निवडणूक येईल तशी तशी सोशल मीडियावरती खालच्या पातळीवरची टीका देखील सुरू होईल. परंतु मला आपल्या सर्वांना सांगायची आशा केलेल्या टीकेला आपण कुणीही लक्ष द्यायचं नाही. मनोनीत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या बद्दल आता कुणीतरी विषय मांडला. दरवेळीला पाटण विधानसभेची निवडणूक असली की विधानसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या सभेमध्ये जे कोणी बाहेरचे वक्ते येतात ते कायम साहेबांवरती टीका करताना एकच सांगतात की 50 वर्षामध्ये कारखाना 1 टन सुद्धा वाढवला नाही. आता कुणी कारखाना काढला, त्याचं काय केलं त्याच्यावरती मला फार काय बोलायचं नाही, परंतु मला विश्वासानं सांगायचं 2020 साली मी कारखान्याचा कारभार बघायला लागतो. 22 साली चेअरमन झालो. मागच्या वर्षी 1250 मेट्रिक टनाचा कारखाना 3000 मेट्रिक टनाचा करण्याचं काम आम्ही साहेबांच्या नेतृत्वामध्ये केलं. आणि नुसतं कारखान्याची कॅपॅसिटी डबल केली नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी खर्चामध्ये कारखान्याची कॅपॅसिटी डबल कुणी केली असेल तर ती आपल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने. विनाकारण कारखान्याच्या सभासदांच्या मध्ये, तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा, काहीतरी संभ्रम आणि काहीतरी खोटं नाटक पैदा करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून केला जातो. मला कोणाला उत्तर द्यायचं नाही, परंतु आपल्या मार्फत तालुक्यातल्या जनतेला एवढं सांगायचंय की मागच्या वर्षी 2022-23 असेल, 2023-24 असेल, राज्यातल्या 1250 मेट्रिक टनाच्या असलेल्या कारखान्यांपैकी 1 नंबरचा दर हा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने दिला. म्हणणं सोपं आहे कारखाना काढायचा, 3000 रुपये दर द्या, सह्याद्री कारखान्याप्रमाणे दर द्या,
पण पाटण तालुक्यातल्या डोंगर दऱ्यांमध्ये, पाटण तालुक्याच्या डोंगरी भागामध्ये 80 किलोमीटरवरनं ज्यावेळी ऊस आणायला लागतो त्यावेळी कारखाना चालवणं किती अवघड आहे हे आपण सर्वांनी देखील समजून घेतलं पाहिजे. विशेष करून मला उल्लेख करायचा आहे तो म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचा. मला डी.आर. पाटील साहेबांना सांगायचं की पुरुषांची जागा कमी पडती, तर आपल्या लाडक्या बहिणी आल्या तर ह्याच्या दुप्पट जागा केली तरी ती या ठिकाणी कमी पडणार नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली त्यावेळी अक्षरशः टिंगल उडवण्याचं काम विरोधी पक्षाने केलं. एवढे पैसे आणणार कुठून, निवडणूक आहे म्हणून निवडणुकीपुरता हा जुमला आहे अशा पद्धतीने टीका करण्याचं काम त्यांनी केलं. सुरुवातीला म्हणजे पैसे येणारच नाही, नंतर म्हणजे पैसे आले तर तुमच्या खात्यावरून आपोआप काढून जातील. मग जेव्हा आता 4 महिने सलग महिन्याला 1,500 रुपये यायला लागले, मग विरोधकांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा टाकलं की आम्ही सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणणार आणि आम्ही सुद्धा त्याच्या दुप्पट पैसे देणार. पण मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि महायुतीचं शासन एकीवर बोलून थांबलं नाही, तर गेली 4 महिने महिन्याला 1,500 रुपये देण्याचं काम, प्रत्यक्ष खात्यामध्ये देण्याचं काम राज्य सरकारने, महायुती सरकारने केलं. आणि आपल्याला सर्वांना आकडा लक्षात पाहिजे, आकडा महत्वाचा पाहिजे. 86,300 महिलांना पाटण तालुक्यातल्या या योजनेचा थेट लाभ झाला. त्यांच्या थेट खात्यावरती हे पैसे जमा झाले. मुख्यमंत्री महोदयांनी, राज्य सरकारने कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या महिलांना पैसे देतोय याचा विचार नाही केला. राज्यात ज्यांनी मला मतदान केले ते सुद्धा माझे, ज्यांनी मला मतदान केलं नाही ते सुद्धा माझे, हा विचार करून सर्वसामान्य महिलांना मदत करण्याच्या अनुषंगाने असा क्रांतिकारी देखील निर्णय या ठिकाणी घेतला. जशी मी मगाशी सांगितलं, जशी निवडणूक येईल तसे मोठ्या प्रमाणावरती टीका करण्याचा प्रयत्न सुरू होईल. आणि नेहमीप्रमाणे एकच विषय मांडला जाईल की पाटण तालुक्यामध्ये आदरणीय शंभूराज देसाई साहेबांनी रोजगार निर्मितीसाठी काय केलं. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, 2014 पासून 2024 या 10 वर्षाच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये प्रचंड पाठीमागे राहिलेला आपला पाटण तालुका. डोंगर दऱ्यांमध्ये रस्ते नव्हते, पूल नव्हते, कनेक्टिंग ब्रिजेस नव्हते, ते करण्यावरती प्राधान्य साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये दिलं. पण या निवडणुकीमध्ये जर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जर साहेब निवडून गेले तर सर्वात प्रथम प्राधान्य हे रोजगार निर्मितीवरती देण्याचा निर्णय आपल्या वचननाम्यामध्ये साहेबांनी त्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे. आणि त्या अनुषंगाने नुसता निर्णय घेतलेला नाही तर ही टर्म संपता त्या अनुषंगाने कार्यवाही देखील केलेली आहे. आणि कोयना जल पर्यटनाला जवळजवळ 86 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ते काम देखील लवकरच त्या ठिकाणी चालू होणार आहे. कोयना विभागातील इथं कोण आहे मला कल्पना नाही, परंतु जळगावपासून अगदी पापरड्यापर्यंत कोयना नदीच्या दोन्ही तीरावरती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करून, टुरिझम डेव्हलपमेंट करून, बोटिंग, जेटी, त्या सगळ्या गोष्टी त्या प्रस्तावामध्ये आहेत. आणि त्या अनुषंगाने सेल्फ एम्प्लॉयमेंट, तिथल्या स्थानिक लोकांना टुरिझमच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचं देखील ध्येय त्याच्यामध्ये आहे. त्या अनुषंगाने देखील प्रस्ताव पाठवलेला आहे. त्या प्रस्तावात मंजुरी देखील मिळालेली आहे. आचारसंहितेनंतर निश्चितपणे त्याचं देखील काम लवकरच चालू होणार आहे. मोरणा विभागातील कदाचित मला कल्पना नाही मोरणा विभागामध्ये इथं कोण आहे, परंतु मोरणा विभागामध्ये अनेक मंडळी या ठिकाणी असतील. मोरणा गोरेगर मध्यम प्रकल्पाच्या संदर्भात देखील पाणी उचलून घेण्याचा निर्णय देखील साहेबांनी घेतला. मोरणा गोरेगरच्या डाव्या कालव्यामधून जवळजवळ त्या निर्णयामुळे 811 हेक्टर वरती आणि उजव्या कालव्यातून जवळजवळ 3,000 हेक्टरचं पाणी 3,000 हेक्टर वरती पाणी पोचण्याचं काम निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की चिटेगड असेल, देवकणी असेल, बिबी असेल, या सर्व क्षेत्रामध्ये बारकी धरणं आहेत. परंतु त्या धरणाचं पाणी, कारण आपला डोंगराळ प्रदेश आहे, त्या डोंगराळ प्रदेशामध्ये उचलून पाणी देणं हे गरजेचं आहे. त्या सर्व साहेबांची तत्वता मान्यता माननीय फडणवीस साहेबांची घेतली असो. 100 मीटर हेडवरती तारळी धरणाप्रमाणे तिथे देखील पाणी पोहोचवण्याचा निर्णय हा देखील येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे तत्वता मान्यता त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. जसं माझ्या आधी कदाचित कोणी बोललं मला आठवत नाही, आमचे लक्ष्मण मोरे बोलले असतील, दरवेळी पाटण तालुक्यामध्ये विधानसभेची निवडणूक होती त्यावेळी देसाई विरुद्ध पाटणकर अशी दुरंगी लढत होती. यावेळी मात्र तिरंगी लढत होत आहे. आणि त्या तिरंगी लढत
त्या तिरंगी लढत होत असताना थोडासा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न काही मंडळीकडून केला जातो. गैरसमज आणि काहीतरी पेरायचं, काहीतरी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करायचा.